चौकशीला पाठवा. आणि कुठे गेला रे तू? नार्को टेस्ट करायचं म्हणत होतं ना तू, कुठे गेला खरकाटे? चल. अरे एका बापाच्या अवलाद असल्यासारखं बाहेर पडावं लागतं. लोकाला काय कुठं घालतो ओबीसीला? ओबीसीला कशाला पांघरू घालतो रे धान्या म्हणले तू? ओबीसीला चालत तू पाप करणार, ओबीसी फेडू लागणार का? वंजारी समाजाला बदनाम तू करणार, राष्ट्रवादी पक्ष सगळा तू बदनाम करणार, पाठीराखा त्यांचं घेतो का? बाप तू कर. तुम्हाला ना बाकीचे भानगडीत पडू नको ना धान्या मुंड्या. तू एक काम कर सरळ, आता तू बोलला नार्को टेस्ट करायची, दूध का दूध पाणी का पाणी जनतेसमोर करायचं. नसता आमचे सुद्धा लोक चवताळलेले, त्याची काळजी नाही करू तू. पण मी थंड केले, शांत केले, शांत राहायचं सांगितलं का? तर आता कडीला जायचंय. आणि तू बोलला ना नार्को टेस्ट करायची, चल ना बाहेर. बाहेर चल आता नार्को टेस्टला. तुझ्या समोर समाजासमोर तू सिद्ध व्हाय, मीही माझ्या समाजासमोर सिद्ध होतो. आता चाळे नाही खेळायचे. उष्ट्यासारखं खरकट्यासारखं हिंडू नको, इकडं तिकडं लपू नको. तू आता नार्को टेस्टला अर्ज कर, मी केलाय. अर्ज कर. तू इकडे पैसे नसले तर आम्ही वावरही घेतो, तूही फीस भरतो कोर्टात. चल नार्को टेस्टला, लपू नको. गोरगरीबाला रस्त्यावर काय उतरितो? गोरगरीब वंजारी, गोरगरीब मराठी हे झुंजितो का एकमेकात? इथं समन नाही. आता इथं समन नार्को टेस्टच आहे. चल पाहिला बाहेर निघ, लपू नको. तुला सांगतो मी आता याचा सुट्टी देणार नाहीये. तुला किती कायद्याने खेटायचं तितकं खेटणार आहे. तू म्हणतो का समन नाही? ते कांचन साळवी संकळ सांगतोय आणि काय बोलतो धनंजय मुंडे तू 12 वाजता बोललाय त्या आरोपीला. सगळे सीडीआर येतील आणि एसपी साहेबांनाही सांगतो सगळ्यांचा डम डेटा काढा यांचा. याच्यात 10-15 जण आहेत, थोडे नाहीत. डम डेट्यातून सुद्धा छाटा, याच्यातून सगळ्यांचे कॉल डिटेल्स बाजूचे घ्या. डम डेट्यातून सगळं बाहेर निघतंय. एसपी साहेब माझी विनंती आहे तुम्हाला, आता याच्यात कोणाला सोडू नका. फडणवीस साहेब याच्यात कोणालाही सोडू नका, कारण ही कीड तुम्हाला काढावं लागत. नसता पुढच्या काळात जड जाईल. तुम्हाला आता वाटत असन सत्ता आहे, अमकाय तमकाय, सबदून नेऊ. पुढं सुट्टी नाही. चवतळलेले सगळे मराठी शांत बसायचं सांगितलंय, कारण हे प्रकरण खरं आहे. अजितदादा तुम्हालाही सांगतो पुन्हा पुन्हा, हे प्रकरण खरं आहे. याच्या खोलात जा. तुम्हाला फटका बसू देऊ नका. तुमचा चांगला पक्ष तुम्ही चांगल्या पद्धतीत सांभाळा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. आणि हे धन्या मुंड्यांनीच रचलंय. तोच कांचन बोलतोय एक आरोपीशी कसं षडयंत्र केलंय का. तुम्ही फक्त प्रश्न टाका. मी त्याच दिवशी सांगितलं होतं, तुम्ही फक्त तिकडून प्रश्न टाका, इकडून उत्तर मिळालंच. आणि उद्या व्हिडिओ सुद्धा येतोय, काळजी करू नका. उद्या त्यांचा बोललेल्याचा व्हिडिओ पण येतोय, काही काळजी करू नका तुम्ही. याच्यात कोणालाही सुट्टी मिळू शकत नाही. आता कांचन साळवीची अमोल खुरेंचा ऑडिओ हा रेकॉर्ड